श्री स्वामी समर्थ. बाळा, स्वामी समर्थांचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यामध्ये खूप शक्ती आहे. हे 3 शब्द वाचले किंवा ऐकले तरी आपल्या डोळ्यांसमोर श्री स्वामी समर्थांची मूर्ती उभी राहते. स्वामी समर्थ सांगतात, आपण फक्त कर्म करत राहायचे, फळाची चिंता करायची नाही. आपण केलेल्या कर्माचे फळ हे आपल्याला कधी ना कधी हे मिळतच असते. आपण तोपर्यंत धीर धरला पाहिजे. श्री स्वामी समर्थांना श्री दत्तगुरूंचा अवतार मानला जातो. जो स्वामींची सेवा करतो, भक्ती करतो, त्याला स्वामी संकटातून नेहमीच बाहेर काढतात, असा भक्तांनाही विश्वास आहे. आयुष्यात कितीही मोठे संकट आले, आपण कितीही मोठ्या अडचणीत असलो, त्यावेळी स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे. स्वामींवर श्रद्धा ठेवा, मनामध्ये विश्वास ठेवा. आपल्या आयुष्यातील संकटे हे नक्कीच कमी होतील. तुमच्या आयुष्यातील त्रास व दुःख देखील संपतील. तुम्ही फक्त स्वामी समर्थांनी सांगितलेल्या मार्गावरती निरंतर चालत राहिले पाहिजे. स्वामी समर्थांचे नामस्मरण व त्यांनी सांगितलेल्या मार्गावर निरंतर कार्य करणाऱ्याचे जीवन नक्कीच सार्थक हे होत असते, अशी मान्यता आहे. श्री स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. श्री स्वामी समर्थांचे जीवन जगण्याचा मंत्र, जीवनाचा सार समजून देणारे स्वामींचे विचार त्यांच्या प्रत्येक भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात. स्वामी समर्थांचे तारक मंत्र हे प्रत्येक भक्ताला संकटात नवीन ऊर्जा देत असतं, त्याला लढण्याची शक्ती व प्रेरणा देत असतं. स्वामी समर्थांच्या तारक मंत्रामध्ये एक वेगळी शक्ती आहे. जो व्यक्ती हे तारक मंत्र रोज म्हणतो किंवा ऐकतो, त्याचे नशीब हे नक्कीच बदलते. स्वामी समर्थ म्हणतात, मी माझ्या प्रत्येक भक्ताच्या सोबत कोणत्या ना कोणत्या प्रकारे असतोच. मी तुला कधीच एकटं सोडत नाही. तू जेव्हा जेव्हा मला आवाज देशील, तेव्हा तेव्हा मी तुझ्या मदतीला येईल. मी तुला कधीच हरवू देणार नाही. बाळा, लक्षात ठेव, मनामध्ये दुसऱ्याविषयी कधीही वाईट येऊन देऊ नकोस. तू दुसऱ्याविषयी चांगला विचार केलास तर तुझ्या बाबतीत पण नेहमी चांगलेच घडेल. लक्षात ठेव, जिथे सर्व रस्ते संपतात तिथून आम्ही तुझी साथ देतो. बाळा, आयुष्यात कधीच कोणाला फसवू नकोस. तू कोणाची फसवणूक करू नकोस. मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. बाळा, लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक प्रवासात मी तुझ्या सोबत आहे. तू घाबरू नकोस. तू फक्त तुझे कर्म हे चांगले ठेव व सतत कष्ट करत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.